आणि धम्म हा मार्ग आहे, विशेषतः अधम्म. अधम्म हा दुःखाचा मार्ग, दुःखाचं कारण, आणि सद्धम्म हा दुःखमुक्तीचं कारण. म्हणजे धम्म हे शरणस्थान आहे. धम्म समजले तर बुद्ध समजतात, असं एक बुद्धांचं वचन आहे. यो धम्मं पස්සती सो मग पස්සती. ज्याला धम्म समजतो तो मला पाहतो, असं म्हटलेलं आहे. मला पाहतो म्हणजे जागृतीला येतो. खरा बुद्धाचा अनुभव कोणाला येतो? जो धम्माच्या प्रती जागृत होतो, धम्मामध्ये उतरतो. आणि धम्म म्हणजे हे अस्तित्व, म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्म. आणि मग ह्याच्यामध्ये सगळं येतं मग.